कोण आहे? अगं चल पटकन, तिकडे आरतीची वेळ झाली आहे. हो, बस बस 10 मिनिट. 10 मिनिटे, 10 मिनिटात रेडी होऊन येते. 10 मिनिटात होणार आहे का तुझं मेकअप? चल दाखवते. तर आपल्याला मिळालेलं आहे चॅलेंज आणि आपण 10 मिनिटात रेडी होणार आहोत. कितीही फास्ट मेकअप केलं तरीही प्रायमर लावायला विसरायचं नाही. मी माझं स्किन केअर ऑलरेडी करून आलेली आहे, पण जर तुम्हाला तुमचं मेकअप दिवसभर टिकवायचं असेल तर प्रायमर लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मी इथे मेबेलिनचं फिट मी प्रायमर यूज करते आणि डोंट वरी, मी सगळे जे प्रोडक्ट्स यूज करते त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार, सो तिथे नक्की एकदा चेक करा. मेकअप ठेवायचं एकदम सिम्पल आणि नॅचरल. आपण जे मस्त रात्री जागून आलेले डार्क सर्कल्स आहे, जे काही डार्क स्पॉट्स आहे ते तसेच ठेवणार आहोत, कारण की मला तसा लुक आवडतो, नॅचरल लुक. आणि याच्यासाठी एक परफेक्ट फाउंडेशन आहे, हे लॉरियलचं सीरम फाउंडेशन. जसं मी बोलली, हे सीरम फाउंडेशन आहे म्हणून हे खूप लाईट वेट आहे, इझी टू ब्लेंड आहे आणि अप्लाय करणं पण खूप इझी आहे. थोडंसं महाग आहे, बट दोस्तो मला असं वाटतं की चालून जातं तेवढं. बिलकुल टाइम नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे हाताने ब्लेंड करणार आहोत. ब्रश आणि ब्लेंडर हे सगळं नंतर यूज करूया, आधी आता आपण हाताने ब्लेंड करणार. आणि हे इतकं इझी टू ब्लेंड आहे ना फाउंडेशन, त्याच्यामुळे हाताने ब्लेंड करणं खूप जास्त इझी होऊन जातं. हे फाउंडेशन हवी तेवढी कव्हरेज पण देतं आणि तरी पण एकदम नॅचरल लुक येतो यांनी, आणि म्हणून मला हे खूप आवडतं. अशा धावपळीच्या दिवसांमध्ये तर हे एकदम परफेक्ट फाउंडेशन आहे. तुम्ही बघितलं, जसं मी काही मॉइश्चरायझर लावते अशा टाईपनी, अशा पद्धतीने याला ब्लेंड करताय. सो तुम्ही बघू शकता किती इझी असेल आणि किती एफर्टलेसली हे ब्लेंड होतं. इतकं सुंदर दिसत आहे माझ्या स्किनवरती. गळ्याला, मानीला, सगळीकडे आपण मस्त हे सीरम फाउंडेशन लावून घेणार आहोत. आणि बघा, आपल्याला मस्त कव्हरेज पण मिळालेली आहे, तरी पण तो जो ग्लो आहे ना तो पण त्यांनी ठेवलेला आहे. हे मला खूप जास्त आवडतं. आता आपण एक ब्लश यूज करणार आहोत. याच्यासाठी तुम्ही ब्लेंडर किंवा ब्रश यूज करू शकता, कारण दोस्तो जेव्हा आपण ब्रशनी ब्लश लावतो तेव्हा आपल्याला कंट्रोल चांगला मिळतो. कोणी आपल्या गालावर बुक्की मारलेली आहे असा आपल्याला लुक नाही पाहिजे, एकदम नॅचरल फ्लश ऑफ कलर पाहिजे. आता घ्यायचं आहे एक कॉम्पॅक्ट पावडर. काही जास्त मेहनत नाही पाहिजे, जे पटापटा होणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घेणार आहोत आपण, त्याच्यामुळे कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे. लूज पावडर वगैरे हे नंतर आपण करूया कधीतरी. एका ब्रशच्या हेल्पनी हे कॉम्पॅक्ट पावडर पूर्ण फेस वरती लावणार आहे, याने तुमचं जे मेकअप आहे ते ऑइली नाही दिसणार आणि तुमचं मेकअप टिकणार पण खूप वेळ. सो हे फिटमीचं अगेन मेबेलिनचं कॉम्पॅक्ट पावडर आहे, खूप सुंदर कॉम्पॅक्ट आहे आणि स्वस्त आणि अफोर्डेबल पण आहे. परत एकदा सांगते, सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, सो तुम्ही ते नक्की एकदा चेक करा. आता डोळे पण एकदम सिंपल ठेवायचे आहे. काय करायचं, एक कुठलंही ब्राऊन कलरचं आय शॅडो घ्यायचं, एका ब्रशच्या हेल्पनी पूर्ण आयलिड्स वरती ते लावून घ्यायचं एकदम इझिली आणि मस्त ब्लेंड करायचं. आणि आता मी घेणार आहे माझं तुटलेलं हायलायटर, गोल्डन कलरचं हायलायटर आहे आणि हे आपण आपल्या डोळ्यांवरती लावणार आहोत, कारण दोस्तो फेस्टिव्ह सीझन आहे, थोडीशी चमक धमक तर पाहिजे, ग्लिटर तर पाहिजे आहे, त्याच्यामुळे मी हे डोळ्यावर लावणार आहे. एकदम साधं सिंपल बोटांनी मी लावत आहे हे हायलायटर माझ्या आयलिड्स वरती आणि त्यांनी एकदम अशी जान आलेली आहे माझ्या डोळ्यांवर दोस्तो. आयलायनर वगैरे मध्ये टाइम वेस्ट करायची काही गरज नाही आहे. एक साधा फ्लॅट ब्रश घ्यायचा, काळं किंवा डार्क ब्राऊन कलरचं आय शॅडो घ्यायचं आणि त्यांनी आपण एक सिंपल आणि स्मोकी आय, स्मोकी विंग आपण म्हणूया, ते करणार आहोत. आयलॅशेसची जी लाईन आहे त्याच्या जवळ जवळ आपण हे आय शॅडो ठेवणार आहोत, अप्लाय करणार आहोत आणि थोडंसं बाहेर असा विंग काढणार आहोत. आणि हा जो फ्लॅट ब्रश आहे याने हे खूप इझी होतं. मला असं वाटतं, जेव्हा आपल्याकडे टाइम कमी असतो किंवा जर तुम्ही बिगिनर असाल आणि तुम्हाला आय शॅडो किंवा आयलायनर लावता येत नाही, त्याच्यासाठी ही टेक्निक एकदम परफेक्ट आणि बेस्ट टेक्निक आहे. आणि तुम्ही बघू शकता दोन्ही डोळ्यांमधला माझा डिफरन्स. एका डोळ्याला किती सुंदर शेप आलेला आहे, एकदम फ्रेम्ड लुक आलेला आहे, तसंच आपण दुसऱ्या डोळ्याला पण लावून घेऊया. आणि ही जी स्टेप आहे आयलॅश कर्लिंगची, ही तुम्ही स्किप करू शकता, बट तसं मी सजेस्ट करणार की स्किप नका करू, कारण जेव्हा तुम्ही ही स्टेप केल्यानंतर मस्कारा लावता तेव्हा असं वाटतं की तुम्ही फॉल्स लॅशेस लावलेले आहेत. याने आपला वेळ पण वाचणार आणि सुंदर लुक सुद्धा येणार. आता त्याच सेम मस्काराचा वॉन्ड आपल्याला आपल्या आयब्राउजला पण लावायचा आहे, म्हणजे परत बुडवायचं नाही आहे. ते जे राहिलेलं प्रोडक्ट आहे तेच आपल्या आयब्रोजला आपण लावणार आहोत, म्हणजे आपले आयब्रोज सुद्धा सेट होणार आणि जास्त डार्क पण नाही होणार. मी जे हायलायटर माझ्या डोळ्यांवर लावलं होतं ते सेम हायलायटर गोल्डन कलरचं माझ्या फेस वरती पण लावणार आहे. फेस्टिव्ह सीझन असल्यामुळे थोडीशी चमक धमक तर पाहिजेच. आता माझा फेवरेट पार्ट म्हणजेच काजळ. तुम्ही ट्रेडिशनल लुक करताय, महाराष्ट्रीयन लुक करताय आणि काजळने लावलं तर कायच फायदा आहे. त्याच्यामुळे मी एक मस्त ब्लॅक काजळ घेतलाय आणि ते मी माझ्या वॉटर लाईन मध्ये लावते. एक फ्लॅट ब्रश घ्यायचा आहे आणि त्यांनी हे जे काजळ आहे ते थोडंसं स्मज आउट करायचं आहे, म्हणजे
म्हणजे असा शार्प लुक नाही येणार, एजी नाही येणार, थोडासा स्मोकी इफेक्ट येणार जो मला खूप आवडतो. लिपस्टिक आपल्याला न्यूड नाही करायचं आहे, एकदम मस्त ब्राईट फेस्टिव्ह लिपस्टिक लावायचं आहे, म्हणून आधी मी ब्राऊन कलरचं लिप लायनर यूज केलं. याला मी करणार आहे माझ्या हाताने थोडंसं स्मज आणि आपण जे गालावरती ब्लश लावलं होतं ते सेम रेड कलरचं ब्लश ॲज अ लिपस्टिक यूज करणार आहोत. फेस्टिव्ह लुक म्हटल्यावर रेड लिपस्टिक तर पाहिजेच, त्यानेच आपला जो लुक आहे तो उठून दिसतो एकदम. म्हणजे तुम्हीच बघा किती सुंदर रेड कलर दिसतोय. माझं मेकअप सगळं झालेलं आहे. आता मी पटकन ज्वेलरी घालून येते आणि हा आहे आपला फायनल लुक. 10 मिनिटांमध्ये रेडी झालेली आहे आणि मी कशी दिसते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जेवढेही मी प्रोडक्ट्स यूज केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, सो डोंट फॉरगेट टू चेक दॅट आउट. आणि बस आजसाठी इतकं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता पण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय दोस्तों.